वाघबीळ धबधबा बदलापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती. जबरदस्त चुकलेलो आहे मी. 2 धबधबे पुढे आलेलो आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला परंतु एक ॲडव्हेंचर ट्रेक, पावलोपावली चित्तथरारक अनुभव, मानवी मनाचाही ठोका चुकवेल असा जंगल सफारीचा एक अविस्मरणीय क्षण. शुभ सकाळ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत ते वाघबीळ वॉटरफॉल पाशी आणि जाताना नेहमीप्रमाणेच माझ्यासोबत आज आहे रामेश्वर चंद. जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि वातावरण एवढं छान आहे, बाजूला बघू शकता तो ओढा वाहतोय. एक नंबर नजारा बघायला भेटलेला आहे. पाठीमागून हा ओढा वाहतोय. नदीच आहे, नदीचाच एक प्रवाह आहे हा. आणि इकडनं आम्ही ह्या रस्त्याने आलेलो आहोत. येथे गाडी पार्क केली आणि ब्रिज खर्चित आल्यावरती मॉर्निंगचा नजारा खूप मनमोहक आम्हाला बघायला भेटलेला आहे. सुरुवातच जर अशी तर वाघबीळ धबधब्यापर्यंत पोहोचताना काय पुढे प्रसंग बघायला भेटतील असा विचार करता क्षणीच आम्हाला येथे जवळ एक काका भेटले. या काकांनी सांगितले की वाघबीळ धबधबा बघायला जाण्या अगोदर येथे जवळच धनगर धबधबा आहे, हा धबधबा तुम्ही बघून घ्या. आम्ही त्या दिशेने जाण्यास निघालो. जाताना रस्ता थोडा खडतर होता, परंतु ज्या क्षणी धबधबा बघितला त्यावेळेस डोळ्याचे पारणे फिटतील असे काही दृश्य आम्हाला बघायला भेटले. इथे पाठीमागे सावरोली गाव आहे, छोटंसं गाव आहे. साधारणतः 30 एक घरे असतील. या ठिकाणावरून थोडंसं आतमध्ये आपण आलो तर या ठिकाणावरती गाडी पार्क केली आणि गावाकडची सकाळ तुम्ही बघू शकता की जे जुने दिवस आहे हे आठवत आहे. कारण की आमच्या आई वडिलांनी डोक्यावरती पाणी वाहिलेलं आहे, त्यानंतर ओढ्या नाल्यावरती जाऊन धुणं धुतलेलं आहे. तो इथं आल्यावरती प्रसंग आम्हाला बघायला भेटलेला आहे. त्या ठिकाणी बघू शकता वरती झाड आहे आणि आता हा तोड ना तो हा एक आवळा आहे. हा गरीबाचा चिक्कू समजला तो. एकदम गोडासा असतोय. फक्त रानातील या गोष्टींची माहिती पाहिजे की कोणतं रान चिक्कू म्हणून कोणतं फळ खाल्लं पाहिजे कोणतं नाही. कारण की हे थोडीशी आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही तोडलेलं आहे. थोडासा आंबट गोड लागतो पण खरंच सुंदर लागतो. इमर्जन्सी चांगलं आहे. या ठिकाणावरती तुम्ही बघू शकता. यामुळे काय होतं, जे रानामध्ये रानपक्षी वगैरे आहेत त्यांची भूक भरून निघते. त्यामुळे जंगलात एक वेळ झाडं लावले नाही तरी चालेल, परंतु झाडं तोडू नका. झाडं ऑटोमॅटिक असे उगत असतात. आता आम्ही हे आवळा खाल्लेला आहे. आवळा नाही बोलते याला, चिकू, रान चिकू बोलतात, गरीबाचा चिकू. आता याची बी कुठं तरी टाकलं का तिथं ते झाड तयार होऊ शकतं. खरंच ना, आपला सह्याद्री किती सुंदर आहे बघू शकता. आम्ही हा अनुभवतोय. त्यामुळे निसर्ग आपण जपलाच पाहिजे. हॅलो हा कसा पोहतोय हे आम्हाला दम देतोय. पाठीमागे दिसतोय हा तावलीचा सुळगा आहे. त्याच्या पलीकडच्या बाजूला श्री मलंगड आपल्याला गड बघायला भेटतो. आता इथून तर आपण जेव्हा तावलीवरती वरती टॉप पॉइंटला जाऊ तेव्हा आपल्याला श्री मलंगडचं दर्शन होऊ शकतं. आणि आपल्याला जे जायचं आहे पाठीमागे छोटे छोटे तुम्हाला धबधबे दिसत असतील त्या ठिकाणावरती. इथं आल्यावरती एकच आठवत आहे, हिरवा निसर्ग हा गमतीने, जीवन करा सफर मस्तीने, रंग सारे गमचे ना. हे असंच होतं बरं का. ना दे जीवन हासे गीत गारे धुंद वारे मस्त वारे. आम्ही साधारणतः 15 मिनिटाचा ट्रेक करून येथे पोहोचलेलो आहोत आणि इकडनं पाण्याचा प्रवाह असतोय. जर पाऊस जास्त असेल तर इथून जाणं थोडंसं रिस्कीच ठरेल. आल्यानंतर येथून थोडीशी काळजी घ्या. जंगलामध्ये जर आलं ना, काही गोष्टींची माहिती जर असेल तर रस्त्याला हे करा. आता हे जे झाड आहे याला जे फळ दिसतंय याला 12 डोळी झाड बोलतात. आता याच्यावरती बघू शकता हे फळ आहे, याला छोटे छोटे डोळे दिसतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे 12 ते म्हणजे 12 डोळे दिसतात म्हणून या 12 डोळी बोलतात. हे वनौषधी फळ आहे. माहिती जर नसेल तर जंगलातील फळे वगैरे खाऊ नका. जसं की मी आता तुम्हाला मागे सांगितलं, आम्ही रान चिक्कू खाल्ला, त्याची थोडीशी आम्हाला माहिती होती त्यामुळे आम्ही खाल्ला. जर आपल्याला माहिती जर नसेल तर रानातील कोणतेही फळाला
खाऊ नका, हात लावू नका, कारण औषधी जसे आहेत तसेच काही फळं विषारी सुद्धा आहेत. तुळच्या रानात केळीच्या बनात तुम्ही बघू शकता त्या जंगलात अख्खं केळीचं पण झालेलं आहे. हे बघा दूरच्या रानात आम्ही आलोय ड्युटी आज सुट्टी आहे तिथे. आणि आमच्या सोबतीला सुरुवातीपासून हा डॉगी आहे. या ट्रेकला जर येणार असाल तर स्थानिक व्यक्तीची मदत घेऊनच या, कारण की ट्रेकसाठी किंवा ज्या पॉईंटला आपल्याला वाघबीळ पॉईंटला जायचं या पॉईंटवरती जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता असा मळलेला दिसत नाही. मग तुम्ही म्हणाल तुम्ही कसे चालला? अगदी 2 दिवसापूर्वी रामेश्वर चंद यांनी येथील स्थानिक काका उघडे मामा आहेत तिथे खाली ज्या ठिकाणी आपण सरनोली जे गाव लागले या ठिकाणावरून त्यांनी गाईड म्हणून घेतले होते. आणि हे 2 दिवसापूर्वी येऊन गेल्यामुळं आज माझ्या आग्रह खातर चंद माझ्यासोबत आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला रस्ता समजतोय. खरं तर मित्रांनो, मी चाललेलो आहे रामेश्वर चंद सोबत. मला असं वाटतंय रस्ता आम्ही भटकलेलो आहोत, परंतु मी रामेश्वरला काहीच बोलत नाही, कारण की मी जर असं बोललो तर तो मला बोलून मग तोच शोध. त्यामुळे मी शांततेत त्याच्या पाठीमागे एक मार्ग पकडलेला आहे आणि चाललेलो आहे, कारण की कोठेच रस्ता आम्हाला मळलेल्या स्वरूपात दिसत नाही. संपूर्णतः जंगल, ह्या वेलींचं साम्राज्य, आजूबाजूला पाण्याचे धबधब्यांचा आवाज. जी मी शंका बाळगली होती ती खरी झालेली आहे. आता चंदच सांगेल रस्ता कुठे कुठे चंद रस्ता. चंद बोलतो या साईडला ऑलरेडी एक पण रस्ता शोधत नाहीये, सापडत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मच्छर खूप चावत आहे. कुठे? त्या साईडला या साईड जाताना सुंदर असं फुल आम्हाला बघायला भेटलेलं आहे. जबरदस्त. हा असं रस्ता चुकल्यानंतर काहीतरी बघायला भेटलेलं आहे याचा आनंद आहे. घाबरून जाण्याची काही गरज नाही, कारण की रामेश्वर 2 दिवसापूर्वी आलेला आहे, तरी रस्ता चुकलेला आहे. आम्ही घाबरलेलो नाहीये, पण रस्ता चुकलेला आहे. थोडसा क्षण माणसाला जीवनातला हे करू शकतो. म्हणजे छोटासा निर्णय आपला आयुष्याचा रस्ता बदलू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घ्या. बघा आम्ही रस्ता शोधत शोधत कुठे आलोय? जंगलात. फक्त पाणी, धबधबे आणि हा झाड. हे झाड आणि त्याचं झाडाचं फुल आम्हाला सापडलं. कसा वाटतोय निसर्ग. चंद पाणी इकडनं येतंय ना, इकडेच आपल्याला जायला लागणार आहे. धबधब्याचं पाणी खाली येते मला वाटतं. हे हा जो आहे ना, हे वरती धबधब्यातच पाणी येते. हा रस्ता आहे. तिकडं चला मग इकडे जाऊया. इकडे जाऊन आपण इकडे शोध घेण्याचा प्रयत्न करूया. आपण इकडनं आलो होतो, तिकडे गेलो, त्यानं बोलला आता इकडे जाऊया. आता इकडे चाललोय. चल ना, आपण काय करूया, आपल्याला रस्ता सापडत नाही तर आपण मदत घेतोय ड्रोनची. आपण ड्रोन मध्ये इकडे वरती बघितलं रे, असं इकडे वरती चल. आम्हाला आता ड्रोन मुळे तरी थोडासा वॉटरफॉल पण त्या ठिकाणी एवढं समजलंय. फक्त काहीतरी आवाज येतो वरती. इकडे वरती आवाज येतो, ह्या दिशेने चाललंय. आलोय ना. पण धबधब्यापाशी पोहोचण्या अगोदर ही मधली जी जर्नी आहे ना, ही पण आम्ही एन्जॉय करत चाललेलो आहे. जरी आम्ही हरवलोय, परंतु तो हरवल्यामध्ये पण बाजूचा परिसर खूप सुंदर बघायला भेटलेला. हा तिकडे ना. आता चंदने सांगायचं मी फक्त ऐकायचं, एवढंच प्रोसेस चालू आहे. जबरदस्त चुकलेलो आहे मी. 2 धबधबे पुढे आलेलो आहे. पुन्हा आता
पाठीमागे चाललेलं आहे. पाठीमागे बघू शकता ही शूटची हालत. मित्रांनो, जंगलात आल्यावरती इथं ज्या निशाणे आहेत यांच्यावरली खरंच काळजी घ्या. काय झालं होतं, आम्ही इथून एक खाली बघतोय, इथून असं पुढे चालत गेलो, डायरेक्ट पुढच्या ओढ्यामध्ये गेलो. पण तो आपल्याला जायचं होतं इथून वरती. आता तुम्ही बोलता इथून वरती कसं समजायचं? तर ज्या ज्या ठिकाणी ट्रेकर जातात काय खुणा करतात त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. आता हे बघू शकता या ठिकाणावरती दगड ठेवलं, म्हणजे आता आपल्याला राईट साईडला जायचं. आणि चला जर डाव्या साईडला जर दगड असेल तर समजा आपल्याला डाव्या साईडला जायचं. आता हे बघू शकता इथं दगड भेटलेली, निशाण भेटलेली, म्हणजे आपण आता योग्य मार्गावरती येऊन पोहोचलेलो आहोत. आता साधारणतः आम्ही पुढे 3 धबधबे पार करून गेलो होतो, त्यात पाऊस चालू झाला. योग्य मार्ग मिळाल्याची निशाणी या ठिकाणी बघू शकता आपल्याला रिबन बघायला भेटते. वेगवेगळ्या वनस्पती आम्हाला बघायला भेटलेल्या, आपल्याला नाव नाही माहित. आता हे कसलं फळ आहे माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये आम्हाला कळवा. अंगूर सारखा हे बघू शकता, एकदम अंगूरच एक काय असं वाटते. हा सॉरी ना. अशा प्रकारे आपण वाघबीळ गुहेत आता पोहोचलेला आहोत. जो पाठीमागे तुम्हाला धबधबा दिसतोय अगदी तिच्या खाली आपल्याला वाघबीळ गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे. धबधबा आणि वाघबीळ मी बघू शकता आतमध्ये वाघबीळ जबरदस्त असा नजारा आहे. आणि आता यापासून आपण आतमध्ये जाणार आहोत. वाघ आहे का? हे बघा मित्रांनो, हा नजारा अप्रत्या सुंदर, अति सुंदर. आणि हा दरवाजा तुम्ही बघू शकता. महादेव शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवराय. अशा प्रकारे मित्रांनो परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली. पण आम्ही असं सजेस्ट करेन की येथील स्थानिक व्यक्तीलाच घेऊन तुम्ही हा ट्रेक करा, कारण की रस्त्याची थोडी जरी चूक झाली तर खूप मोठा वळसा बसतो आणि आपल्याला पॉईंट सापडत नाही. अशा प्रकारे आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.